नमस्ते. पारंपरिक रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत पावभाजी. तर मी येथे सगळ्या भाज्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. कुकरमध्ये गरम तेल करून त्यामध्ये जिरे घातलेले आहेत व सगळ्या भाज्या टाकलेल्या आहेत. येथे मी भाजीसाठी शिमला मिर्च, फ्लॉवर, वाटाणा, बटाटा व गाजर घेतला आहे. तुम्ही बीटही घालू शकता. बीट माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी नाही घातलं. तुम्ही घालू शकता. तर मी या सगळ्या भाज्या शिजवून घेणार आहे कुकरमध्ये. त्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट, हळद व गरम मसाला आणि एव्हरेस्टचा पावभाजी मसाला यूज केलेला आहे. हे सगळं घालून त्यामध्ये थोडीशी जिरे पावडर घातलेली आहे व चवीनुसार मीठ घालून हे सगळं एकत्र करून घेतलेलं आहे. भाज्या शिजताना मसाले घातले तर त्याची चव त्या भाज्यांमध्ये उतरते आणि भाजी सुरेख लागते. त्यामुळे मी इथे सगळे थोडेसे मसाले घातलेले आहेत. तर इथे मी 1 ग्लास पाणी ॲड करून 1-2 ग्लास पाणी ॲड करायचं आहे. पाणी ॲड करून या भाज्या मी चांगल्या प्रकारे शिजवून घेतलेल्या आहेत. तर भाज्या शिजताना आपण 1-2च शिट्टी घ्यायची आहे. तर आता भाजीसाठी मी आलं लसणाची पेस्ट बनवत आहे. आलं लसणाची पेस्ट करून घ्यायची आहे बारीक. अशा प्रकारे आपली आलं लसणाची पेस्ट तयार आहे. आणि मी बेडगी मिरची भिजत घातली होती. बेडगी मिरची मी त्याची लाल पेस्ट बनवून घेणार आहे. भाजीला चांगला कलर येतो व चवही चांगली लागते. यामध्ये मी बेडगी मिरची, थोडासा लसूण, चवीनुसार मीठ व पाणी ॲड करून त्याची चांगली बारीक पेस्ट करून घेणार आहे भाजीसाठी. तुम्ही बघू शकता इथे मी चांगली लाल पेस्ट करून घेतलेली आहे बेडगी मिरचीची व त्याच प्रकारे मी टोमॅटोची प्युरीही करून घेतलेली आहे. आपण ज्या भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत त्यांना थोडं बारीक स्मॅश करूया व कढईमध्ये तेल गरम करायला टाकून त्यामध्ये जिरे घालून बारीक चिरलेला कांदा व आलं लसणाची पेस्ट घालून ते चांगलं परतून घेऊया व त्यानंतर मी बारीक चिरलेली शिमला मिरची घालून तेही परतून घेतलेलं आहे चांगल्या प्रकारे. त्यानंतर आपण जी लाल मिरचीची पेस्ट केली आहे ती घालूया व टोमॅटोची प्युरी घालूया. हे चांगलं जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत आपण ते चांगलं परतून घ्यायचं आहे व त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, पावभाजी मसाला, हळद घालून व धने पावडर घालायची आहे. अशा प्रकारे आपण हे सगळं परत फ्राय करून घेऊयात. आणि यामध्ये अजून थोडासा पावभाजी मसाला घालायचा आहे. जेवढा पावभाजी मसाला तेवढी भाजी अगदी सुरेख लागते. व त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. थोडं पाणी ॲड करून भाजी स्मॅश करून घ्यायची आहे व स्मॅश केलेल्या भाज्या त्यामध्ये ॲड करायच्या आहेत व थोडंसं पाणी घालून ते चांगलं उकळून घ्यायचं आहे. त्यामध्ये उरलेली जी लाल मिरचीची पेस्ट आहे ती घालायची आहे व पाणी टाकून आपली भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी इथे बटर घातलेलं आहे भाजीमध्ये. बटरने अगदी चांगली चव येते व कोथिंबीर गार्निश केलेली आहे. आपली पावभाजी